नमस्कार मित्रांनो, पक्षाच्या आणि भावनाच्या आधारावर आपण ज्यावेळी नेता निवडतो त्याचे परिणाम काय होतात हा जालना जिल्हा बघतोय। एक खासदार म्हणतोय मी 2 आमदारांचा बाप आहे, तर दुसरे खासदार ज्यांचं पद आता निवडून जे आलेले आहेत ते म्हणतायत की मला 35 वर्ष सत्ता द्या, तेव्हा मी तुमच्यासारखा विकास करून दाखवतो। म्हणजे याच्यामध्ये 2 खासदार आहेत, एक माजी आहे, 35 वर्ष सत्ता भोगलेले, एक आता रनिंगचे आहेत। दोघेही एकमेकांना बोलताय। यांच्या बोलण्यामध्ये वैयक्तिक वाद जास्त दिसून येतो। या जिल्ह्याचं भविष्य, या जिल्ह्यातील तरुणांचं भविष्याविषयी ते बोलताना दिसत नाही, इथल्या नागरिकांच्या भविष्यावर ते बोलताना दिसत नाही, इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर ते बोलताना दिसत नाही, इथली शाळा व्यवस्था, इथली आरोग्य व्यवस्थेवर ते बोलताना दिसत नाही। यांना 2 आमदाराचा बाप असल्याचा गर्व आहे आणि यांना 35 वर्ष सत्ता पाहिजे, तेव्हा ते यांच्यासारखा विकास करतील। खरं तर यांनी पण काही केलेलं नाही आणि ते पण काही करणार नाहीयेत, यात जनता पिसल्या जातीये। म्हणून आय जस्ट वॉन्ट टू से दॅट लुक हाऊ द थिंग चेंज इफ वी प्रेस द रॉंग बटन। आपण जर योग्य बटन दाबलं असतं तर आपल्या जालना जिल्ह्याचा आवाज योग्य ठिकाणी योग्य त्या कानांपर्यंत पोहोचला असता। मात्र यांना दोघांनाही काही काम नाहीये, जाती जातीमध्ये भांडणं लावून वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे काढायचे आणि आपापसात बोलत बसायचं। जनतेचा मात्र विचार करायचा नाही, विकासाचा मात्र विचार करायचा नाही, भविष्याचा मात्र विचार करायचा नाही, भविष्याची प्लॅनिंग करायची नाही, जिल्ह्यामध्ये काय बदल करता येईल, कसा करता येईल, इन्फ्रास्ट्रक्चर काय नवीन करता येईल, बजेट देखील त्यासाठी नाहीये, याच्यावर चर्चा करण्यासाठी तयार देखील ते नाहीयेत। एवढंच या दोघांमध्ये सुरू असतं आणि हेच सुरू राहणार आहे। जनतेला, तरुणांना शुभेच्छा। धन्यवाद।